जय महाराष्ट्र मित्रांनो, बघा मी तुमच्या समोर अजून एक पोलीस भरतीचा प्रिव्हियस इयर क्वेश्चन घेऊन आलेलो आहे. एक वर्गमुळात बेरजेचं एक उदाहरण आहे. बरोबर, वर्गमुळात 75 अधिक वर्गमुळात 147 बरोबर किती. बघा आता हा प्रश्न रिपीट झालेला आहे. बघा ऑप्शन नंबर 1 काय दिलाय, 10 वर्गमुळात 5, 9 वर्गमुळात 7, बी ऑप्शन. सी ऑप्शन काय 12 वर्गमुळात 3 आणि ऑप्शन नंबर 4 यापैकी नाही. बरोबर, काही जण काय करतील, 75 आणि 147 ची बेरीज करून ती वर्गमुळात लिहितील आणि ते ऑप्शन आहे की नाही शोधतील. म्हणजे 75 आणि 147 किती येतात, जवळजवळ 222. बरोबर, वर्गमुळात 222 आन्सर पर्यायात शोधतील, पण ते सापडत नसल्यामुळे यापैकी नाही या आन्सरला टिक करून मोकळे होतील. परंतु हे उत्तर येथे चुकीचं आहे. बघा याचं उत्तर कसं काढायचं, बघा शॉर्ट ट्रिक्सने मी सांगतो. बघा वर्गमुळात 75, बरोबर, वर्गमुळात 75 आपण कसं लिहू शकतो, 25 गुणिले 3, बरोबर, अधिक वर्गमुळात 147 कशी लिहू शकतो मी, 150, 150 ज्याला आपण म्हणतो, 50 गुणिले 3 150 असतात. बरोबर, आता 147 म्हणजे 150 पेक्षा 3 ने कमी, म्हणजे 49 गुणिले 3 मी करून पाहतो, ते येतील 147. बरोबर, 49 गुणिले 3, बरोबर, म्हणजेच काय 75 ची फोड कशी केली, 25 गुणिले 3 अधिक 147 ची कशी 49 गुणिले 3. बरोबर, आता 25 चं वर्गमूळ आपण काढू. 25 चं वर्गमूळ 5, वर्गमुळात किती 3 तसेच. बरोबर, प्लस 49 चं वर्गमूळ किती 7, वर्गमुळात 3 तसेच. बरोबर, आता वर्गमुळात 3 वर्गमुळात 3 दोन्ही बाजूला कॉमन आहेत. बरोबर, मग मी वर्गमुळात 3 आहे कॉमन घेतो, 5 अधिक 7. बरोबर, वर्गमुळात 3, 5 आणि 7 ची बेरीज किती 12. हे आलं तुमचं उत्तर. म्हणजे उत्तर किती आलं 12 वर्गमुळात 3 किंवा वर्गमुळात 3 गुणिले 12 असा ऑप्शन आहे का, आहे ऑप्शन नंबर सी. बरोबर, अशा ट्रिकसाठी आपल्या राऊंड सर्च मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीला नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.